भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार श्याम अग्रवाल यांचा अवघ्या 21 मतांना पराभव झालाय। भाजपचे निलेश चौधरी आणि एक वरिष्ठ नेता यांनीच मला पराभूत केला असल्याचा आरोप अग्रवाल करतात। त्यामुळे लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। बारामतीत कृषी 2026 हे कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले। शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये याचं उद्घाटन झालं। आजपासून 24 जानेवारी दरम्यान या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कल्याण पश्चिममधल्या शिवसेनेचे विजयी उमेदवार संकेश भोईर यांना आदित्य ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या। पॅनल क्रमांक 6 मध्ये माजी महापौरांसह दिग्गज नगरसेवक विरोधात उभे असताना शिवसेना ठाकरे पक्षाचं संपूर्ण पॅनल विजयी झालं। नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपचे तब्बल 65 उमेदवार विजयी झाले। या विजयी नगरसेवकांचा सत्कार करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी कोपरखैरणे इथं क्रिस्टल हाऊस या कार्यालयाला भेट दिली। नवी मुंबईची ओळख द्विगुणित करण्याची जबाबदारी आता नगरसेवकांवर असल्याची प्रतिक्रिया यावेळी चव्हाणांनी दिली। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे आंदोलकांसह आज मुंबईला रवाना होणार होते, मात्र त्याआधीच जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात संचारबंदी लागू केली। आझाद मैदानामध्ये आंदोलनाला परवानगी त्यांना नाकारलेली, त्यामुळे सहकार्य करूनही पोलिसांनी आंदोलकांना नोटीस बजावल्याचा आरोप बोऱ्हाडेंनी केला आहे। आंबेगाव तालुक्यातल्या शिगवे परिसरामध्ये बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालाय। शिगवे इथल्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झालाय। या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली। महावितरणच्या मागील त्याला सौर कृषी पंप योजनेला वाशीमधल्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो। आतापर्यंत 11,622 शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि 10,059 जणांनी प्रक्रिया शुल्क भरले। आतापर्यंत 3,353 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर पंप कार्यान्वित झाले आणि 6,524 शेतकरी प्रतीक्षेत आहेत। भंडारा जिल्ह्याच्या मोहोगावमध्ये जिल्हा परिषद शाळेला पालकांनी कुलूप लावले। या शाळेमध्ये 82 पटसंख्या आहे आणि 3 शिक्षक कार्यरत आहेत, त्यामुळे वारंवार अतिरिक्त शिक्षकाची मागणी करण्यात आली, मात्र याकडे दुर्लक्ष केल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। महावितरणच्या मागे त्याला सौर कृषी पंप योजनेला वाशीमधल्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो। आतापर्यंत 11,622 शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि 10,059 जणांनी प्रक्रिया शुल्क भरले। आतापर्यंत 3,353 शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप कार्यान्वित झाले। 6,524 शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत। यवतमाळ नगर परिषदेमध्ये सभापती निवडीत महिलांच्या हाती धुरा देण्यात आली आहे। भाजपच्या प्रियदर्शनी उईके या नगराध्यक्ष झाल्या। शिवसेना, प्रहार आणि अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला, त्यामुळे शिवसेनेला देखील एक सभापती पद देण्यात आले। कोल्हापूरमध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये विजय मिळवलेल्या महायुतीच्या उमेदवाराचा सत्कार सोहळा पार पडला आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक कार्यक्रमाला उपस्थित होते। जालना शहरासह जिल्ह्यातल्या अंबड शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी धनगर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली। एसटी प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी धनगर आंदोलक आज जालन्यातून मुंबईतल्या आझाद मैदानाकडे रवाना होणार होते। निफाड तालुक्यातल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये निसर्ग वाचनालयाची सुरुवात करण्यात आली आहे। अरण्य ऋषी मारुती चिदंपल्ली यांच्या नावानं हे वाचनालय सुरू करण्यात आलंय आणि विविध पक्ष्यांची माहिती देणारी सुमारे 200 पुस्तकं या वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात धडपड मंचाच्या वतीनं मेहंदी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि 100 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला। प्रत्येक स्पर्धकाला यावेळी भेटवस्तू देण्यात आली। भंडाऱ्याच्या कुंभलीमध्ये मकर संक्रांती निमित्तानं दुर्गाबाई डोह यात्रा पार पडली। या यात्रेमध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाविकांनी गर्दी केली। दरवर्षी संक्रांती निमित्तानं 5 दिवस यात्रोत्सव साजरा केला जातो। वाशिम जिल्ह्यातल्या जवळका अमनवाडी रस्ता खराब झालाय। ठिकठिकाणी खड्डे पडले तर रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे। वाहन चालकांना जीव धोक्यात घालून या ठिकाणून प्रवास करावा लागतो। याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सोलापूर महापालिकेत भाजपचा दणदणीत विजय झाला। काँग्रेस, शिवसेना, ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष, मनसे, माकप या सर्वच पक्षांचा सुपडा साफ झाला। काँग्रेसला केवळ 2 जागा मिळवता आल्या।
वाशिममध्ये 3 दिवसीय सरस प्रदर्शन आणि वऱ्हाडी जत्रेचं आयोजन करण्यात आले. प्रदर्शनामध्ये महिला बचत गटाचे 60 स्टॉल्स उभारण्यात आले आणि यामधून बचत गटाच्या महिला उद्योजकांना चालना देण्याचा हा प्रयत्न आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत 129 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. यामध्ये सर्वाधिक अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे आणि अपक्ष उमेदवारांनंतर राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, आप, जनसुराज्य पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि लोकराज्य जनता पार्टी, हिंदू महासभा, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन रिपब्लिकन पार्टी या पक्षाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला चांगलं यश मिळालं. प्रभाग क्रमांक 93 मध्ये ठाकरे गटानं आपला गड राखला. ठाकरे गटाच्या रोहिणी कांबळे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सुमित वजाळे यांचा पराभव केला.